तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी सिरसट. तर आजच्या आपल्या ब्लॉगिंगचा विशेष तुम्ही हेडलाईन बघून आलाच आहात की चॅनल आपला कसा मॉनिटाईज करायचा. तर मी फक्त माझं सुरूपासूनचं जे स्ट्रगल आहे तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे मी जे सुरूपासून चॅनल ओपन केल्यानंतर काय काय केलं काय नाही ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, मग तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे मला की मी ज्यावेळेस सुरूला चॅनल चालू केला होता ती तारीख होती 5 डिसेंबर. मग त्यावेळेस काय मी एवढं ध्यानच दिलं नाही किंवा मला काही यूट्यूबचं वाटलंच नाही. तर झालं काय माहिती आहे, तर त्याच्यामध्ये मी नंतरनं दुसऱ्याचं ऐकून मग मी माझे चॅनल 20 मेला सुरुवात केली ते म्हणजे चालू करायला, व्हिडिओ करायला. पण त्यात पण मला काही एवढं जमत नव्हतं. मग 30 जास्त काय असं लांब नाही 15 दिवसात मला एवढं समजलं की डिमांड कशाला आहे, त्यामध्ये डिमांड कशासाठी आहे, काय आहे. पण हेही आपण आधी जाणून घ्यायला पाहिजे. जर डिमांड मराठी गाण्याला आहेत तर फक्त मराठीच गाणी करा. ज्या ज्या वेळेस डिमांड कुठल्या गोष्टी राहतं त्याच गोष्टी करायच्या, म्हणजे त्यांच्याप्रमाणेही थोडंसं चालायचं. मराठी गाण्याला वरती जास्त भर होता, त्यामुळे मी मराठी गाणी जास्त केली. पण नंतर मला असं समजलं की शॉर्ट व्हिडिओला अजिबात वॉच टाईम मिळत नाही. त्यात फक्त व्ह्यूजच, म्हणजे आपल्याला फक्त व्ह्यूजच महत्त्वाचे आहेत. मग नंतर हे गोष्ट समजल्या मग मला वाटायचं मग मॉनिटाईज कसा होतो आहे, मॉनिटायझेशनच समजत नव्हतं की नेमकं कसं होतं आहे, काय होतं आहे. सुरूला तर काहीच माहिती नव्हती. मग असं सर्च करून माहिती काढली तर लाईव्हने मॉनिटाईज होतो म्हणून सांगितलं आणि लॉंग व्हिडिओने. शॉर्ट व्हिडिओचा काही उपयोग नाही. त्यानंतर डॉलर जमा होण्यासाठी त्याचे व्ह्यूज आपल्याला फायदा पडतात, पण आपल्याला फक्त सुरुवातच पाहिजे होती. जसं की मॉनिटायझेशनसाठी, मॉनिटाईज करण्यासाठी फक्त आपल्याला लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह हेच घ्यायचं होतं. मी लाईव्ह तर घेतली आणि मला एक 10-12 दिवस अजिबात चांगला रिस्पॉन्स काय लाईव्हला भेटला नाही. त्यात घाण कमेंटला फेस करता येत नव्हतं सुरुवातीला मला. आणि काही दिवसात म्हणजे मी त्याच टायमिंगमध्ये ठरवलं की मला नकोच आहे ही लाईव्ह. म्हणजे असं झालं की बाबा म्हणजे कुठल्या थराला जाऊन लोक मोहरची कमेंट करतात असंही झालं मला त्या टायमिंगमध्ये. आणि मला वाटायला लागलं नको बस, असं झालं. मग आमची मावशी आहे तिनेच म्हणली जर सोशल मीडियावर यायचं आहे तर तुला खूप काही गोष्टी फेस कराव्या लागतील. जसे की मग मी नंतर दुसऱ्या दिवशी पण ही लाईव्ह घेतली. सुरुवातीला तर आपल्याला काय माहीत नसतं त्यातलं. ब्लू द्यायचा लोकांना, आपल्याच ओळखीच्यांना माणसांना ब्लू द्यायचा, त्यांनी डिलीट करणार ते कमेंट, एवढं काही मला माहीत नव्हतं. मग ते सुरूला तर मला हे पण माहीत नव्हतं की घाण कमेंट कशी डिलीट करायची. बरं ते जाऊ द्या. पण आपण ज्या वेळेस त्याच्यावर काम करतो तर फक्त हेच ठरवून करायचं हां आपल्याला पाहिजे, मग काय होईल ते होईल. सोशल मीडियावर लोक काही बोलतात आणि कोण कसं बोलेल, कोण समोरून कसं येतं हे आपल्याला माहीत नसतं. तर मॉनिटायझेशनसाठी मग सुरुवातीला मला खूप त्रास झाला का तर लाईव्हमध्ये खूप घाण अशा कमेंट येत होत्या. तर लॉंग व्हिडिओ काय माझे जास्त चालायचे चालतच नव्हते. मला तरी पण चालते, खऱ्यानंच चालत नव्हते. मग मी ठरवलं कंटिन्यू लाईव्हच करते, कारण माझ्या दोन्ही मुली लहान होत्या आणि त्या लहान असल्यामुळे ते जेव्हा माझी लहान मुलगी झोपेल त्याच वेळेस मग मला लाईव्ह घ्यावं लागायचं. असं एक माझं शेड्यूल ठरलं होतं. की नंतर ना असं झालं की अक्षरशः माझं चॅनल 2.5 महिन्यातच मॉनिटाईज झालं. तर 2.5 महिन्यात चॅनल मॉनिटाईज व्हायचं कारण पण तसंच आहे. पब्लिक एवढी होती माझ्या लाईव्हला. नंतर ना एक 15 दिवस पब्लिक अजिबात कसलीच नव्हती आणि मी अक्षरशः बंद करायच्या मार्गावर होते. त्या घाण कमेंट, पब्लिक नसणं, आणि अशी नंतर पब्लिक आली की त्यामध्ये घाण कमेंटचा सुद्धा काही फरक पडत नव्हता. अशी पब्लिक होती त्या टायमिंगमध्ये, म्हणजे एवढी पब्लिक झाली. आणि हा मला एवढ्या दिवसातून, म्हणजे मी हा व्हिडिओ बनवते माझ्या लहान 2 मुलींमुळेच. मी लॉंग व्हिडिओ जास्त काही बनवत नाही. फक्त मला हेच सांगायचं आहे, जर आपण एखाद्या गोष्टीत जिद्द ठेवली तर ते होतं. आणि जर आपण माघारी घेत राहिलो, नकोच मला नाहीच करायचं, हे मीही केलं आहे. आणि जर नाहीच करायचं मला काहीच होत नाही. आणि शॉर्ट व्हिडिओने काहीही होत नाही, मॉनिटाईज पण होत नाही. जर व्ह्यूज चांगले गेले तर मग काय होईल तिथं. पण 3,000 आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट करणं हे खूप मुश्किल काम आहे. पण पब्लिक असेल ना लाईव्हची तर काहीही मुश्किल नाही. पब्लिकचा राडा असला ना मग खरंच असं झटक्यात होऊन जातं. तसं माझं 2.5 महिन्यातच झाला मॉनिटाईज. आणि हे 2.5 महिन्यात व्हायचं कारण पण फक्त माझ्या लाईव्हवरची पब्लिकच असेल आणि त्यांची मी खूप म्हणजे खूप आभारी आहे. आणि लाईव्ह कंटिन्यू करायची, गॅप कधीच घ्यायचा नाही लाईव्हमध्ये. आणि आज तुम्ही ज्या टायमिंग वाजता, समजा तुम्ही आज 11 वाजता लाईव्ह घेतली तर दुसऱ्या दिवशी 11 वाजताच लाईव्ह घ्या, म्हणजे पब्लिकला समजेल की तुम्ही ह्या टायमिंगला ऑनलाईन असता.
म्हणजे ते येते तुमच्या टायमिंगनुसार. आणि जर त्यांना काही माहीतच नसेल तर ते कसं येणार असंही असतं. ते त्यांच्या टायमिंगनुसार त्यांना माहीत असतं बाबा आपल्याला ह्यांचे व्हिडिओ आवडतात, आपण ह्यांना बोलतो, आपल्याला ह्यांना बोलायला पाहिजे, ते असं टायमिंगनुसार लोक येत असतात. त्याच्यामुळे टायमिंग हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आज 11 वाजता लाईव्ह घेत असता तर दुसऱ्या दिवशी 11च वाजता लाईव्ह घ्या, म्हणजे ती पब्लिक जशी तशी मेंटेनमध्ये राहते. जसं की मी आता 2 महिने गॅप घेतलेला आहे लाईव्हसाठी, तर आता सध्या माझ्या लाईव्हमध्ये काही पब्लिक नाही, पण त्यांनी माझ्या चॅनलवर काहीच फरक नाही पडणार, कारण माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, माझे डॉलर चालू आहेत वाढायला, पेमेंट पण आता माहितीच आहे तुम्हाला पेमेंटचं पण. जर तुम्हाला अजून काही माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी देईन, आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते मला कन्फर्म करून, म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न जसं की मॉनिटाईज कसा करायचा आणि किंवा तिथून मोहरं काय करायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण माझ्या बाबतीत म्हणजे सुरूला तर मला तर काहीच माहीत नव्हतं. ते फक्त आपण ना तिथं सगळ्या गोष्टीनंतर शो व्हायला लागतात. जसं की आता समजा 3000 टाईम झालं आहे तर तिथून मोहरं हाफ मॉनिटायझेशनसाठी सुपर चॅट, मेंबरशिप, सुपर स्टिकर असे 3-4 ऑप्शन येतात. खरं तर 4 ऑप्शन येतात, भेटवस्तू असं काय काय असतं, तर 4 ऑप्शन येतात ते हाफ मॉनिटायझेशनला. तिथं तुम्हाला लोक सुपर चॅट, मेंबरशिप सगळं केलं की ते पैसे जमा होतात, पण तो झाला हाफ मॉनिटायझेशन. फुल मॉनिटाईज म्हणजे 4000 वॉच टाईम, जेणेकरून ते तुमचे व्हिडिओचे सुद्धा पैसे त्यामध्ये डॉलरमध्ये जमा व्हायला लागतात. गुगलमध्ये, यूट्यूब म्हणजे YT स्टुडिओमध्ये तिथे सुद्धा तुमचे डॉलर शो होतात नंतरनं, आणि महिन्याच्या 10 तारखेला ते तुम्हाला दाखवत जातात ह्या महिन्यात एवढे झाले, त्या महिन्यात तेवढे झाले म्हणून. आणि जर तुम्हाला अजून काही माझ्या म्हणजे तुमच्या चॅनलबद्दल जर काही अजून माझ्याकडे जर मला माहीत असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेन, आणि मला कमेंटमध्ये सांगत चला की तुमचं काय प्रश्न असतील तर माझं हे असंच होतं सुरूपासून ते आत्तापर्यंतचं, की मी डिसेंबर महिन्यापर्यंत मी माझी लाईव्ह सोडली नाही, जरी माझं चॅनल 2.5 महिन्यात मॉनिटाईज झाला तरीसुद्धा. कारण 36,000 पब्लिक ही फक्त काय माझे शॉर्ट व्हिडिओने नाहीच झाले, फक्त लाईव्हने झालेत. फक्त लाईव्हच म्हणजे त्याचीच माझ्यावरती मेहरबानी आहे. आणि बाकी काय मला जास्त शॉर्ट व्हिडिओवर काय माझे एवढे व्हायरल नव्हते झालेले, सुरुवातीला तर अजिबातच नव्हते व्हायरल, पण लाईव्ह खरंच गाजवली. तर थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. अजून काही क्वेश्चन असतील तर सांगत चला. मग बाय.